आजच्या कथेचं शीर्षक आहे वावटळ. कथा स्वलिखित आहे. वाचूया. वावटळ. पहाटे फटफटलं पण नव्हतं. झुंजूमुंजू होण्याच्या आधी, माणसांची वर्दळ सुरू होण्याच्या खूप आधी वस्तीवरच्या सर्व बाया आपले प्रातर्विधी आटपून घ्यायच्या. त्यानंतर बापे लोक, पोरं बाळं कधीही कुठेही नालीशी, गटाराच्या काठाशी, शेताच्या बांधाशी अलिखित नियम होता तो. हौसा नेहमीप्रमाणे एका बोटाने दाताला मिसरी लावत दुसऱ्या हातात टमरेल धरून शेताच्या कडेने चालली होती. गुरांसाठी रचलेल्या चाऱ्याच्या गंजीपाशी तिला काहीतरी वळवळताना दिसलं. स्वाभाविक उत्सुकतेने तिने जवळ जाऊन निरखून पाहिलं, तर काय, पटकुरावर एक पोर हातपाय उडवत पडलं होतं. काही दिवसांचं असेल. कोणीतरी बाई पोराला इथे निवाऱ्याला ठेवून शेतापलीकडे गेली असेल असं वाटून हौसा थोडा वेळ तिथेच थांबली. वस्तीवर तो कोणीच ओली बाळंतीण नव्हती. म्हणजे ही जी कोणी बाई होती ती नक्कीच बाहेरून आलेली असणार. विझत चाललेल्या चांदण्यांच्या मंद प्रकाशात ते पोर मज्जेत होतं. हौसा निरखून पाहायला लागल्यावर पोर हातपाय उडवायचं थांबलं आणि टुकूर टुकूर तिच्याकडे पाहायला लागलं. बोळकं वासून हसायला लागलं. थोडा वेळ वाट पाहिल्यावर हौसाने अस्वस्थ होऊन हाळी दिली, अरे कोण हाय का तिकडं? कुणाचं पोर हाय इथं? तोपर्यंत आणखीन 4-2 बाया तिच्या बाजूला गोळा झाल्या होत्या. हौसाने पोर उचललं. पोरगी होती. बिलगलीच तिला. वाट पाहून तिथेच 4 जणांना सांगून हौसा तिला आपल्या खोलीत घेऊन आली. गाव कुसाबाहेर असलेलं हे महात्मा नगर. पत्र्याच्या, गवताच्या, कामट्यांच्या झोपड्या. समोर गोठे. तिथली बहुतेक माणसं त्या गोठ्यातच काम करणारी होती. शेणामुताचा वास, शेणपाण्याचे चर, काही गवताच्या पेंड्या गोठ्यातच पोटमाळ्यावर टाकलेल्या, तर उरलेल्यांच्या बाहेर गंजी रचलेल्या. एका बाजूला उसाचे मळे, भाज्यांचे वाफे, शेतं पसरली होती. त्याच गोरगरिबांच्या वस्तीत हौसाच्या रिकाम्या झोपडीत ही नखा एवढी पोर आली आणि त्या झोपडीचं नंदनवन झालं. हौसाने आपलं सर्व अतृप्त मातृत्व तिच्यावर उधळलं. तिला शोधत कोणी येऊ नये अशीच हौसाची तीव्र इच्छा होती. तिने नवस केलेले सर्व देव तिला पावले होते. तिच्या हाकेला ओ देऊन धावत आले. पोरीला शोधायला कधीही कोणीही आलं नाही. जणू काही ती पोर आकाशातूनच पडली होती. ती अशक्त पोर हळूहळू वाढू लागली. स्वप्नातही कल्पना करता येणार नाही असं रूप होतं तिचं. कुणाची पोर होती कोण जाणे, पण विलक्षण देखणी होती. लहानपणापासून नाचायची आवड. हौसाने पण स्वतःचं पोट भरेल आणि म्हातारपणी आपली काठी होईल म्हणून सर्व शक्य होत्या त्या सर्व तऱ्हांनी तिची म्हणजे कुसुमची नृत्याची हौस भागवली. गावातलीच एक कलावंतीण तिला नाच शिकवत होती. गावात तमासगिरांची पालं पडली की दिवस रात्र कुसुम त्यांच्यातच वावरायची. उपजत आवडीने मिळेल ते शिकत होती. उफाडाच्या कुसुमने 10व्या वर्षीच मंचावर ठसक्यात लावणी जिवंत केली होती. तेव्हा तिच्या ब्लाऊजमध्ये कापूस, चिंध्या, स्पंज असं सगळं भरून तिला उभारी दिली होती. पण हा म्हणता तिला असल्या कृत्रिम उपायांची गरज भासेनाशी झाली होती. ती वयात आली. सडसडीत सुकुमार बांधा, हवी तिथे गच्च भरलेली, अटकर कंबर, बन न घालता होणारा नारळा एवढा आंबाडा आणि दृष्टी खेळेल असं लावण्य. तमाशाच्या फडाबरोबर ती गावोगावी फिरत होती. तमाशा नृत्यांगनांना तेव्हा सुगीचे दिवस आले होते. अलौकिक सौंदर्य, बेफाम नृत्य, जुजबी अभिनय,
कच्च्या तारुण्यातले स्वैर वर्तन. कुसुमचं नाव सगळीकडे गाजत होतं. तिचं गावच मुळी मराठी सिनेमाची पंढरी. एका सिनेमात तिला काम मिळालं. एका मराठी नाटकात तिला प्रमुख भूमिका मिळाली. सिनेमा फारसा चालला नाही. नाटक मात्र धो धो चाललं. मी पाहिलं होतं ते नाटक. इतकं जुनं नाटक. मला तर आता त्याचं नावही आठवत नाही आहे, पण ती मात्र आठवते. स्त्री असून मी तिच्या देखणेपणावर भाळले होते. एखादी स्त्री इतकी विलोभनीय असू शकते, शहारले होते मी. माझी अशी अवस्था तर पुरुषाची काय स्थिती होत असेल. तिची कीर्ती मुंबई पुण्यासारख्या शहरातून पसरली. त्याचबरोबर कुसुम म्हणजे गुलबकावलीचं फूल नाही आहे. योग्य किंमत मिळाल्यावर सहज मिळू शकते, ही बातमी देखील कर्णोकर्णी झाली. तिच्याच गावातला बाळासाहेब तिच्या प्रेमात पडला होता. हा पेहलवान गडी तिच्यासाठी वेडा झाला होता. तिचा एकही कार्यक्रम तो चुकवत नव्हता. जिथे तिचा कार्यक्रम असेल त्या गावी सर्व खेळांना तो हजेरी लावायचा. लाल मातीतली मेहनत, कामधंदा सर्व त्याने सोडून दिलं होतं. मोठं तालेवार घराणं होतं त्याचं. गावात त्यांना मोठी प्रतिष्ठा होती. शाहूपुरीत टोले जंग, 3 मजली घर, औरस चौरस जमीन, उसाचे मळे, अनेक एकर शेती, शेतघरं, हिरवेगार भाजीचे मळे, साखर कारखाना आणि ओघाने असणारी मद्यनिर्मिती. खूप मोठा बारदाना होता त्यांचा. मोठा भाऊ दादासाहेब, त्यांची बायको राजघराण्यातली होती. डोक्यावरचा भरजरी पदर कधी ढळला नाही तिचा. दागदागिन्यांनी लहडलेली त्या मोठ्या सुनेचं नखही कुणाला दिसणं शक्य नव्हतं. बाबासाहेबांचा खमकेपणा अजून होता. सर्व व्यवहार तेच बघत होते. घरातल्या मुली देखील नावाजलेल्या, संपन्न घरात सुखाने नांदत होत्या. आबासाहेबांच्या आज्ञेबाहेर जायची कुणाची शामत नव्हती. पण बाळासाहेबांच्या ह्या नसत्या थेरांनी त्यांची मान गावात खाली गेली होती. नाक कापलं गेलं होतं. पत राहिली नव्हती. बाळासाहेब कुणालाही जुमानणारा नव्हता. एक दिवस त्या गलिच्छ वस्तीतल्या शेणामुताचा वास दरवळणाऱ्या हौसाबाईच्या झोपडीत तो स्वतः गेला आणि त्याने कुसुमला मागणी घातली. हौसाबाई हादरली. त्या प्रतिष्ठित घराण्याशी सोयरीक जुळवायची म्हणजे आकाशातील तारे तोडण्यासारखं होतं. सुळावरची पोळी होती ती, हे अनुभवी हौसा जाणून होती. पण बाळासाहेब ठाम होता. हौसालाही हे प्रलोभन टाळण्यापलीकडचं होतं. तिचे हात प्रत्यक्ष स्वर्गाला पोचले होते. कुसुमला मात्र हे लग्न पसंत नव्हतं. अवघी 15 वर्षांची होती ती. तमाशातील, नाटका सिनेमातील मुक्त आयुष्य तिला मोह घालत होतं. भोवती रुंजी घालणारे पुरुष, तिची थुंकी झेलणारे मजनू, तिच्यावर होणारी पैशांची उधळण, कौतुकाचा वर्षाव, तिच्या सौंदर्याची आतषबाजी, ह्या सर्वांचा तिला ध्यास होता. बेधुंद आयुष्याची तिला भुरळ पडली होती. हौसाने दुनिया अनुभवली होती. नाचणारीचं आयुष्य लवकर उतरडेला लागतं हे ती जाणून होती. तिची ऊर्जितावस्था, तिचा थाटमाट आणि आमदनी एकदा तिचं तारुण्य ढळलं की संपणार होतं. स्थैर्य, इज्जत, मान मरातब स्वतःच्या पायाने चालत तिच्या झोपडीच्या दारात आला होता. साक्षात कुबेराशी सोयरीक जुळत होती. भीती होती फक्त आबासाहेब आणि दादासाहेबांची. पण घरातल्या या राजपिंड्या पोरावर सगळ्यांचा जीव होता. त्याच्यासमोर सगळे नांगी टाकून गपगार होते. बाळासाहेबांची एकच अट होती, कुसुमने बारीत नाचायचं नाही, सिनेमा नाटकात काम करायचं नाही. लग्न झाल्यानंतर हा भूतकाळ सगळा तिने विसरून जायचा. एकदा ती त्याची झाल्यावर तिच्या भूतकाळाची सावलीही त्याला तिच्यावर नको होती.
लग्नाचा थाटमाट होणं शक्यच नव्हतं. नरसोबाच्या वाडीला जाऊन त्याने लग्न केलं. बाळासाहेबाच्या घरचं चिटपाखरू देखील लग्नाला नव्हतं. हौसाच्या शेजारपाजारपैकी 4 जण आली होती. अफाट वैभवाच्या वारसदाराचं बिनवाजंत्रीनेच लग्न झालं. बातमी कळल्यावर माझ्या संमिश्र भावना होत्या. इतका भरगटलेला गलबताला बंदरात निवारा मिळाला म्हणून हर्ष तर होताच, आणि ही आवळ्या भोपळ्याची मोठ किती दिवस आणि कशी टिकणार ह्याची चिंता पण होती. हे लग्न टिकावं अशी मी मनोमन प्रार्थना करत होते. शाहूपुरीतल्या आलिशान 3 मजली बंगल्याचे उभे 2 भाग झाले. उत्तरेकडचा भाग बाळासाहेबाला मिळाला. दक्षिणेकडच्या भागात आबासाहेब, दादासाहेब आणि पुरा कुटुंब कबीला राहत होता. बाळासाहेबाचा हिस्सा त्याला मिळाला, पण सर्व घराने, भाऊबंदांनी त्याला जणू वाळीतच टाकला होता. त्याच्याकडे कुणाचं येणं जाणं नव्हतं. सणवार, हौस मौज, कुलाचार कशाचा तो हक्कदार नव्हता. 2 घरांच्या मधले दरवाजे नुसतेच कडी-कुलप लावून बंद केलेले नव्हते, तर त्यावर लोखंडी पट्ट्या ठोकून कायमचे बंदिस्त केले होते. केवळ घर तोडलं नव्हतं, तर एक नातंच तोडून टाकलं होतं. कुसुमसारखी अक्करमाशी, तमासगिरी त्यांनी बाळासाहेबाची बायको म्हणून स्वीकारली, हेच खूप होतं. मनात आणलं असतं तर हौसाच्या आणि कुसुमच्या चिंध्या करून त्यांनी त्या गिधाडाला खायला घातल्या असत्या, आणि ह्या कानाचं त्या कानाला कळलं नसतं, असा त्यांचा गावामध्ये वचक होता. कुसुम आयुष्यात आली आणि बाळासाहेब फुलारून आला. त्याच्या पौरुषाचा केवढा मोठा सत्कार झाला होता. इंद्राच्या दरबारातील अप्सरा त्याला मिळाली होती. मधाचा थेंब टाकलेल्या जांभळासारखे गर्द टपोरे डोळे, घनदाट झालर लावल्यासारख्या लांब सडक पापड्या, मदनाच्या ताणलेल्या धनुष्यासारख्या भुवया, तपकिरी तजेलदार केसांच्या महिरपीखाली झाकलं जाणारं थोडंसं अरुंद कपाळ, टोकाला किंचित उचललेलं, सर्व जगाला तुच्छ लेखणारं नाजूक पारदर्शक नाकपुड्या असणारं पिटुकलं नाक, वरचा ओठ अंमळ अरुंद, पातळ आणि गावठी गुलाबाची पाकळी थोडी डौलदारपणे दुमडावी असा आव्हान देणारा दळदार खालचा ओठ, सुरईसारखी कमळाच्या देठासारखी नाजूक मान, आंब्याच्या कोळीसारखी सुबक थोडी टोकदार हनवटी आणि गालावरची अमृताच्या कुपीसारखी खळी. तिला घडवून विश्वकर्मा आपल्याच कलाकृतीवर खुश झाला असणार. तिच्या यौवनाची बाळासाहेबाला नशा चढली होती. सौंदर्याच्या भांडाराचा तो जहागीरदार होता. तिच्यावरून त्याने दुनिया ओवाळून टाकली होती. बेपर्वा, बिनधास, बेधडक, श्रीमंतीमुळे आलेला निर्धास्तपणा असलेला बाळासाहेबाला जगाची पर्वा नव्हती. त्याने कुसुमला सोन्यासारखी हिऱ्यांनी रत्नांनी मढवली. तिच्या एका खुशीच्या कटाक्षासाठी अफाट दौलत उधळली. नखशिखांत दागिने आणि उंची निवडक साड्या लेऊन सगळ्यांच्या नाकावर टिच्चून ती गावभर भटकत होती. वडिलोपार्जित संपत्तीतून मिळालेलं अर्धघरही प्रचंड होतं. बाळासाहेबांनी त्यात तळमजल्यावर हॉटेल काढलं. नाव होतं त्रिनेत्र. त्याचा विश्वासू जिगरी दोस्त संपत त्याला व्यवस्थापक म्हणून मिळाला. वरचे मजले दोघे नवरा बायको वापरत होते. हॉटेलला जबरदस्त बरकत आली. प्रत्येक मजल्यावर 5-5 खोल्या होत्या. बाळासाहेबांनी त्याचं रूपांतर लॉजमध्ये केलं. तिथून जवळच ताराबाई पार्कमध्ये त्याने टुमदार देखणा बंगला भाड्याने घेतला. दोघे तिथे राहू लागले. हा बंगला त्यांना लाभला पण आणि नाही पण लाभला. ह्या बंगल्यातच त्यांच्या चिमुकल्याने जन्म घेतला. पण
त्याने 3 सूर्योदय पण पाहिले नाहीत. कुसुमच्या डोळ्याचं पाणी खळत नव्हतं. बाळासाहेब मुळापासून हादरला होता. खूप खूप दुखावला होता. आपण सर्वांच्या मनाविरुद्ध लग्न केलं. त्यांचे तळतळाट आपल्याला बाधतायत अशी त्याची भावना झाली होती. पोराचं नाव तो राजा ठेवणार होता. राजासाहेब. पण त्याची इच्छा अपुरीच राहिली. कुसुम दिसामासी खंगत होती, कुढत होती, कोमेजत होती. तिला कशातही रस राहिला नव्हता. एका रसरशीत फुलवेलीचं चिपाड झालं होतं. नेमक्या त्याच वेळेला कुसुमला एका मराठी सिनेमातल्या दुय्यम भूमिकेसाठी विचारणा झाली. सिनेमात किंवा नाटकात काम करणं बिलकुल नामंजूर असणाऱ्या बाळासाहेबाने बायकोच्या कळवळ्याने केवळ तिचं मन प्रफुल्लित राहावं, तिच्या आवडीच्या कलाविष्कारात तिने गुंतून राहावं या हेतूने तिला सिनेमात काम करायला संमती दिली. बाळासाहेब आपल्या हॉटेल व्यवसायात व्यग्र झाला. बंधमुक्त झालेल्या कुसुमचा अबलक वारू सुसाट सुटला. दुःखाने पोळलेला बाळासाहेब व्यवसायात स्वतःला अधिकाधिक गुंतवून घेत होता. दुःख विसरायचा हा त्याचा उपाय होता. कुसुमच्या हातात आणखीन 1-2 सिनेमे आले. भूमिका यथातथाच होत्या, पण तिच्या मनोवृत्तीला मानवणारी ही जिंदगी होती. हळूहळू बाळासाहेबाच्या कानावर कुसुमच्या एक करामती, रंगढंग पोचू लागले. तो घरात नसताना त्याच्या घरासमोर मालदार, वतनदारांच्या, नवश्रीमंतांच्या पोरांच्या वैभवशाली परदेशी गाड्या तासनतास उभ्या राहू लागल्या. कुसुमचं जड जवाहीर वृद्धिंगत होऊ लागलं. ती बाळासाहेबाला जुमानीशी झाली. आधीच चंचल अय्याशी वृत्ती, त्यात तारुण्याचं उधाण, रोजची भांडणं, कलह, हमरी तुमरी, दोषारोप. बाळासाहेब बेजार झाला होता. एक दिवस वैतागून त्याने बंगल्याला कुलूप ठोकलं आणि सर्व बाडबिस्तरा त्रिनेत्रमधल्या एका आलिशान रूममध्ये हलवला. आता कुसुम सदैव त्याच्या डोळ्यासमोर राहत होती. आपलं उथळ आयुष्य क्षणभंगूर आहे हे तिला कळत होतं आणि तरी देखील स्वैर आयुष्याच्या आठवणी, अनुभव तिला रोमांचित करीत होते. दिल है के मानता नहीं अशी तिची अवस्था झाली होती. हे असं बंदिस्त आयुष्य तिला पसंत नव्हतं. इथे ती सतत बाळासाहेबाच्या देखरेखीखाली, पहाऱ्याखाली होती. जवळजवळ नजरकैदच म्हणा ना. खूप नाराज होती ती. तिची मुळची बंडखोर वृत्ती उफाळून आली होती. पहिलं बाळ देवाघरी जाऊन 3 वर्ष होऊन गेली होती. बाळासाहेबाने पुन्हा बाळाची संधी घेण्यासाठी कुसुमची मनधरणी करायला सुरुवात केली. आशिकी, फुलपंखी आयुष्याला चटावलेल्या कुसुमला आता आपल्या तारुण्यातली सुंदर वर्ष, गरोदरपण, बाळंतपण, बालसंगोपन ह्यात वाया घालवायची नव्हती. बाळासाहेबाने तिला तिच्या भूतकालासह स्वीकारलं होतं. लग्न झाल्यावर ती सर्वस्वी त्याची, फक्त त्याचीच राहावी अशी त्याची अपेक्षा होती. भूतकाळाच्या भानामतीतून ती कधी बाहेरच येणार नाही ह्याची त्याला कल्पना देखील नव्हती. त्याने तिच्यासाठी उच्च रसिल्या राहणीमानाची कवाडे उघडली होती. स्थैर्य, प्रतिष्ठा, सामाजिक दर्जा तिला दिला होता. पण कोंबडीला माणिक सापडावं आणि तिची तिला किंमतच असावी नाही असं तिचं झालं होतं. सरत्या पावसात सृष्टी हिरवीगार झाली होती. डोंगरावर खळाळत्या निर्झरांची, धबधब्यांची नक्षी उमटली होती. बाळासाहेबाच्या विनवणीला यश येतंय असं वाटायला लागलं होतं. कुसुमचा कल जरा घर गृहस्थीकडे वळतोय असं बाळासाहेबांना वाटलं. त्या दिवशी ती खूप खुश होती, प्रसन्न होती. तिने लाडातून बाळासाहेबाला विचारलं, आपण पन्हाळ्याला जाऊया.
फिरायला. खूप दिवसांनी बायकोला प्रफुल्ल पाहून तिच्या आनंदात त्यानेही डुंबायला सुरुवात केली. पन्हाळ्याला जायला त्याने गाडी काढली. नको, आपण बाईकवरून जाऊया. त्याच्यावर आपली मधाळ नजर रोखत ती म्हणाली. त्याच्या पाठीमागे त्याला घट्ट बिलगून ती बसली. वाऱ्याशी स्पर्धा करत, आपले उडणारे केस सावरत, चेहऱ्यावर आदळणारे थंडगार वाऱ्याचे झोत आसासून शोषून घेत दोघे पन्हाळ्याला आले. कधीमधी पडणारे पावसाचे थेंब, मध्येच येणारी उन्हाची कोवळी किरणं, शहारे आणणारी वाऱ्याची भिंगरी, गडावरची हिरवी गार वनराई आणि मिठीमधली ती मादक मदालसा जिच्यावर तो प्रेम करत होता. बाळासाहेब उत्तेजित झाला होता. स्वप्नपूर्तीच्या इच्छेने व्याकुळ झाला होता. संध्याकाळी त्रिनेत्रमधील रूमवर परत आल्यावर तिला आपल्या मिठीत गोळा करत त्याने तिच्यावर चुंबनांचा वर्षाव केला. तिच्या घनदाट केसांच्या पिसाऱ्यात गुरफटून जाताना त्याच्यातला तो जुना पिसाट प्रियकर पुन्हा जागा झाला. पण ती सावध होती. ऐन क्षणाला तिने त्याला ढकलून दिलं. नाही, इतक्यात नाही. थांबूया आणखीन 2-3 वर्ष. आधी आपला स्वतःचा बंगला तर होऊ दे, मग बघूया. त्याच्या पौरुषाचा घोर अपमान झाला होता. बाप व्हायला आसुसलेल्या बाळासाहेबाला तो निषेध सहन झाला नाही. त्याने खूप वाट पाहिली होती. तिच्या कलाने घ्यायचा, तिला न दुखावता सदा प्रसन्न ठेवायचा त्याने आटापिटा केला होता. घरच्या सर्व माणसांना लाथाडून त्याने तिला प्रतिष्ठा, मान मरातब दिला होता. आणि गृहस्थ धर्मातली त्याची एक इच्छा ती पूर्ण करत नव्हती. सबबी सांगत होती. तिला मातृत्व का नकोय हे तो चांगलंच जाणून होता. आई पण हा तिच्या स्वैर आयुष्याला अडसर ठरला असता. बाळासाहेबाच्या सहनशक्तीचा अंत झाला. तो पिसाळलाच. राण साली छिनाल, तुझे धंदे मला काय माहिती नाहीत. तुला पोर नकोय, कधीच नकोय. एकदा पोर झालं ना की तुझी किंमत कमी होणार. रस्त्यावरचं काळं कुत्रंही तुला विचारणार नाही. कुणाबरोबर झोपतेस मला माहिती नाही काय. तो गरळ ओकतच होता, वर्षानुवर्ष साठलेलं. कुसुम पण आता पिसाटली. बाळासाहेबाच्या तोंडचा शिव्यांचा वर्षाव, तिच्या चारित्र्याची केली जाणारी लक्तरं तिला सहन होत नव्हती. 12 गावचं पाणी प्यायलेला तिचा मूळ स्वभाव उफाळून आला. लाव्हा उसळला. निखाऱ्यासारखा तिचा चेहरा फुलला होता. नजरेतून ठिणग्या टाकत तिने शब्दांची आग लावली. दिलंस काय दिलंस तू मला? 4 दागिने, भाड्यांचं घर. तुझ्यावरून काहीही मला मिळालेलं नाही आहे. तुझ्याहून वरचढ 56 माझ्या पायाशी लोळण घेतात. माझे तळवे चाटतात. माझ्यासमोर कुत्र्यासारखी शेपटी घोळवत लाल टपकत उभे असतात. माझ्या डोळ्यांच्या एका इशाऱ्यावर लोटांगण घालतात. तुझ्यापेक्षा तरणे बाण रोज माझ्या शेजेवर येतात. बाळासाहेबाची होळी धडाडून पेटली. आपल्या बाहेरखालीपणाचा तिच्याच तोंडून मोठ्या तोऱ्यात केला गेलेला स्वीकार, समर्थन त्याच्या जिव्हारी लागलं. शब्दाने शब्द वाढत गेला. आवाज खोलीच्या बाहेर ऐकू येऊ लागले. त्याच्या जोडीला आदळ आपटीचे आवाजही बाहेर येत होते. लॉजमधल्या, आजूबाजूच्या खोल्यांमधल्या सगळी माणसं धसक्याने बाहेर उभी होती. नोकरवर्ग जमला होता. संपत बंद दार ठोकत होता. पण कोणीही दार उघडत नव्हतं. आतून किंकाळ्या, रडणं भेकणं, शिवीगाळ सगळं बाहेर ऐकू येत होतं. मालकाची खोली. काय करावं कुणालाच काही सुचत नव्हतं. हळूहळू किंकाळ्या थांबल्या. नुसताच काहीतरी आदळल्याचा आवाज बाहेर येत होता. आणि क्षीण हुंदके,
कण्ह्याचे सुस्कारे. संपतने इतरांच्या मदतीने दार फोडलं. जमिनीवर कुसुम अस्ताव्यस्त पसरली होती. तिच्या छाताडावर बसून बाळासाहेब तिच्या झिंजा पकडून तिचं डोकं जमिनीवर आपटत होता. त्याच्या दुसऱ्या हातात फुटलेली सोड्याची बाटली होती. त्याच्या डोळ्यातून अंगार बरसत होते. सैतानाने त्याचा ताबा घेतला होता. कुसुममध्ये आता कण्ह्याचाही त्राण राहिलं नव्हतं. ती निश्चित पडली होती, चिंध्यांच्या बाहुलीसारखी. जमिनीवर काचांचा सडा पडला होता. रक्ताचं थारोळं झालं होतं. बघ्यामध्ये एकच हलकल्लोळ माजला. हा म्हणता तिथे शुकशुकाट झाला. आपल्याला कसली झळ लागू नये, पोलिसांचा ससेमिरा सुरू होऊ नये म्हणून सगळे नाहीसे झाले. तिथे आता स्मशान शांतता पसरली. पोलीस आले, पण तोपर्यंत संपतने बरेच पुरावे नाहीसे करायची पराकाष्ठा केली होती. शवविच्छेदनामध्ये कुसुमचा चेहरा, मान, दोन्ही हातांचे तळवे ह्या सर्व मिळून 73 लहान मोठ्या जखमा होत्या. सगळ्या धारदार काचेमुळे झालेल्या होत्या. कुसुमच्या मगरुरीचा, तिच्या अर्वाच्य वर्तुणुकीचा, तरुण पुरुषांना तिच्याकडे आकृष्ट करून घेणारा तिचा एकमेव आधार, तिचा चेहरा, तोच बर्बाद करायचा निश्चय बाळासाहेबाने केला होता. सर्वात जास्त घाव चेहऱ्यावर होते. स्वतःचा बचाव करण्यासाठी चेहरा झाकताना, तो सांभाळताना कुसुमच्या हातांवर प्रहार झाले होते. ज्या चेहऱ्याने, ज्या तिलोत्तमेने बाळासाहेबाला भुरळ घातली होती, जिच्यासाठी त्याने आपल्या सामाजिक स्थानाचा, आईवडिलांचा पण विचार केला नव्हता. अरे, नाचीला कोणी देव्हाऱ्यात बसवतं का? तिला रखेल ठेव की, अशा व्यवहारी सल्ल्यानात ज्याने धुतकारलं होतं, त्याच बाळासाहेबाने राग, क्रोध, अपमान, तिरस्कार अशा भावनांच्या आहारी जाऊन आपल्याच हाताने आपल्या प्रेमाचा चक्काचूर केला होता. आरोपी म्हणून पोलीस त्याला पकडून घेऊन जात होते, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. चेहरा पाषाणासारखा थिजला होता. गारगोटीसारखे डोळे भक्कास होते. शरीरातील चेतनेची वाताहत झाली होती. उरलं होतं एक शुष्क, विदीर्ण, विवश निर्माल्य. मला कळल्यावर मी खूप हळहळले. एक प्रेमकथा बेचिराग झाली होती. पण कोण काय करू शकणार होतं? बुडत्याचा पाय खोलातच जाणार होता. ही कथा मी सुखांत करू शकले असते. चिखलातही कसं कमळ फुलतं, त्याला जोपासणारे समर्थ प्रेमळ हात लाभले तर ते कसं प्रफुल्लितपणे दरवळतं हे मी सांगू शकले असते. पण माझ्या मनात रुतून बसलेली ही कहाणी जशी घडली तशी ती मला तुमच्यासमोर ठेवायची होती. हो, ही सत्यघटना आहे, 80च्या दशकात घडलेली. ह्या तारखेचा पहिला वहिला आणि दुर्दैवाने अखेरचा नाट्यप्रयोग मी गडकरीच्या रंगमंचावर पाहिला होता. तिला पाहून मला चक्क असूया वाटली होती. एखादी स्त्री इतकी सुंदर कशी असू शकते? मादक, मोहक, कमनीय असू शकते. पण तिची कारकीर्द बहरलीच नाही. अचानकपणे वृत्तपत्रातून तिच्या मृत्यूच्या, खुनाच्या, संशयास्पद कारणांच्या बातम्या यायला लागल्या. एक जीवन संपलं होतं, कायमचं. एक कळी मातीमोल झाली होती. लो एक कली मुस्काई ह्याच्याऐवजी एक कली मुरझाई असं म्हणायची वेळ आली होती. जीव खूप हळहळला माझा. तो सल काट्यासारखा कायम हृदयामध्ये खुपत राहिला. मन अस्वस्थ झालं. भावना उफाळून यायला लागल्या.
आणि एक दिवस ती पूर्ण कहाणी माझ्या लॅपटॉपवर अवतरली. जशी घडली होती तशी, अगदी तशी. नियतीचा आणि मनुष्य स्वभावाचा ह्या दुःखद घटनेमध्ये खूप मोठा सहभाग आहे. बाळासाहेबांना घटस्फोट हा पर्याय होताच की. का त्यांनी तो स्वीकारला नाही? कुसुमने हा विवाह, ही सुखी जीवन जगण्याची संधी का बरं मानली नाही? खूप प्रश्न आहेत, पण त्यांना उत्तरं नाहीत. हो, हे असंच घडलं, इतकंच सत्य आहे. बाळासाहेबाला शिक्षा झाली, तो जीवनातून उठला, आणि कुसुम, ती तर ह्या जगातूनच उठली. एक परीकथा तयार झाली असती, पण ती विध्वंस कथा झाली. 2 तरुण, सुंदर आयुष्य भस्मसात झाली, कायमची नाहीशी झाली.